हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। त्यांच्या रोमारोमात भिनली आहे देशभक्ती. त्यांचं उभरतं तारुण्य खर्च झालंय देशसेवेमध्ये. मंडळी, त्या काळात अहोरात्र प्रत्येक ऋतूत डोळ्यात तेल घालून त्यांनी केलंय भारताच्या सीमांचं रक्षण. युद्धजन्य परिस्थिती असो की नसो, शत्रूवर त्यांनी सतत ठेवला अंकुश. बर्फ की चोटी तपती रेती, सागर हो या हो खाई, शत्रुपोत और टैंक विमानों की देखो शामत आई। भारत के जल थल नभ सारे सदा बचाते आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। असे आपले तीनही दलाचे सैनिक, अधिकारी. खरंच आपल्या सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल किती अभिमान वाटतो. ही मंडळी जेव्हा निवृत्त होऊन सिव्हिल लाईफ जगायला लागतात ना, तेव्हा सुद्धा त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं हे देशप्रेम तितकंच जागृत असतं. खरं तर भारतीय सैनिक ही संकल्पना, हा विचार आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचा आहे. माजी सैनिक, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांच्या वीरपत्नी, वीरमाता या सगळ्यांच्या अनुभवातून. त्यांना बोलतं करतायत वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर सर. बात मन की सैनिक और परिवार की या खास कार्यक्रमात. चला तर ऐकूया. अपने श्रम अपने पौरुष से सब बाधाएं दूर करे, सद्शिक्षा और सद्विचार से मानवता को पुष्ट करे। महान राष्ट्र था पुनः बनेगा, लक्ष्य यही ले आए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी वेटरन ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. एक आगळा वेगळा कार्यक्रम, भारतामधला पहिला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. हा कार्यक्रम अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमानं प्रस्तुत करत आहोत. उद्दिष्ट एकच आहे की सैनिकांबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल आम्हाला जास्त माहिती नाहीये, कदाचित माहितीच नाहीये. जर एअरफोर्स, आर्मी, नेव्हीने आमच्या आयुष्याला अर्थ दिला असेल, आमच्या पत्नींनी त्याला स्थैर्य दिलेलं आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आमच्या आयुष्याला खूप जास्त आहे, खूप मोठं आहे. त्यांना आमच्या अबसेंटीमेसवर एवढं स्ट्रॉंग राहावं लागतं, त्यांचे अनुभव जगाला कळावे. त्याशिवाय एअरफोर्स, आर्मी, नेव्हीमधलं आयुष्य कसं असतं, म्हणून हा आपण कार्यक्रम प्रस्तुत करत आहोत. हम भारत के पूर्व सैनिक नई प्रेरणा लाए हैं, देश की रक्षा करते थे अब इसे सजाने आए हैं। वंदे मातरम, वंदे मातरम। आज आपल्या स्टुडिओमध्ये आपले गेस्ट आहेत वेटरन ज्युनियर वॉरंट ऑफिसर सुभाष पोद्दार. हे अखिल भारतीय पूर्व सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचे अनुभव, इतक्या वर्षांचं एअरफोर्समधलं लाईफ आपल्याला खूपच जानकारी आणि ओळख करून देईल एअरफोर्सची एका निराळ्या पद्धतीनं. त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत सौ पोद्दार. त्यांचे पण अनुभव एअरफोर्समधले, त्यांच्या दृष्टिकोनातून कसे आले, किती चॅलेंजिंग लाईफ होते, सगळं आपण आता त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊया. ज्युनियर वॉरंट ऑफिसर पोद्दार साहेब, तुमचं स्वागत आहे स्टुडिओमध्ये. मॅम, तुमचं स्वागत आहे. जय हिंद सर. गुड मॉर्निंग. तर आता आपण पोद्दार साहेब, तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की एअरफोर्समध्ये जाण्यापूर्वीचं आयुष्य, त्यानंतर एअरफोर्समध्ये सिलेक्शन होतं, तुम्ही ऑल इंडिया मेरिटमध्ये येता, मग ट्रेनिंगला जाता, तिथलं आयुष्य, ट्रेनिंग नंतर पहिली पोस्टिंग होते. आयुष्य बदलल्याचा अनुभव आत्ता जाणवतो आपल्याला. बॅक ऑफ द वेन आय सी बॅकवर्ड्स, मागे जेव्हा बघू आपण आत्ता या वयामध्ये, तर तुम्हाला काय सांगावं बद्दल? सर, थोडंसं आपल्या जुन्या काळात गेलं तर चालेल ना? अगदी. कारण प्रथम जे काही आम्ही इथे येऊन आज साक्षात्कार देतोय, ऍक्च्युली याच्या पाठीमागे सुद्धा बऱ्याच लोकांचे हात आहेत. त्यापैकी म्हणजे आम्ही ज्या वातावरणात वाढलो किंवा ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी म्हणजे म्हैसाळ, तालुका मिरज इथे श्री कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृपेमुळे आमच्यासारख्या गरीब लोकांना शिक्षण मिळालं. ऍक्च्युली 60-70च्या काळामध्ये त्यांनी शिक्षणाची नीव म्हैसाळमध्ये ठेवली होती आणि त्याचा लाभ आम्हाला झाला आणि त्यातून आम्ही
शिक्षण घेऊन आज आम्ही एअरफोर्समध्ये जॉईन होण्याच्या पात्रतेला सक्षम झालो. तेव्हा सर ऍक्च्युली हा जो आनंद आहे, आज मी FM 90.4 बोलतोय, बात मन की सैनिक आणि परिवारांची, याच्यामुळे मला एक जाणवतंय की आजपर्यंत आम्ही जे काही होतो त्याबद्दल आमच्या बऱ्याच जाणकारांना माहितीच नव्हतं आम्ही काय करतोय, किंवा आमचा मागोसाच कोणी घेतलेला नव्हता. फक्त आम्ही सुट्टीवर येत होतो, परत जात होतो. पण तो आज जे काही आमचं जे लोकांच्या समोर एक प्रात्यक्षिकरण किंवा प्रदर्शन, एक प्रकारचं चांगल्या प्रकारे जे ठेवलं जातंय, याचं खरंच फार बरं वाटतंय. मी 11वी पर्यंत म्हैसाळमध्ये शिकलो. त्यानंतर मग वडिलांच्या कृपेनं, आईच्या आशीर्वादानं मी इंडियन एअरफोर्समध्ये जॉईन झालो. माझं ट्रेनिंग पिरियड तांबरममध्ये झाला सर. तांबरममध्ये मी असताना माझा जो इनिशियली पिरियड होता, जो बेसिक ट्रेनिंग जे असतं, त्यामध्ये मी जिम्नॅस्टमध्ये होतो. ओके, ग्रेट. जिम्नॅस्टमध्ये असल्यामुळं इकडे जिम्नॅस्ट पण करायचे, बाकीचं बेसिक ट्रेनिंग पण असायचं. ते 6 महिने मी केले. 2 पासट परेडमध्ये मी म्हणजे तिथल्या चांगल्यापैकी एक जिम्नॅस्ट होतो. व्हेरी गुड. इन्स्ट्रक्टरांच्या बरोबर मी ते शोज देत होतो. बहुत बढिया. आणि कसा पिरियड गेला ट्रेनिंग सेंटरचा हा काही कळालाच नाही. फार सुंदर लाईफ होतं ते. पण वय काय असेल तुमचं त्यावेळी? माझं त्यावेळेस 18, 18.5. ओके. 18 वर्षाचा तरुण मुलगा घरदार सोडतो, म्हैसासारखं घर सोडून जातो, प्रेमळ व्यक्ती, गाव सगळं सोडून जातो आणि कुठे चेन्नईमध्ये तांबरम. तिथं हिंदी तर बोलणं, हिंदी तर माहितच नव्हतं. घरातून आम्ही गेलो होतो त्यावेळी हिंदी थोडंफार बोलत होतो, इंग्लिश थोडंसं मोडकं तोडकं असायचं. बरोबर. आणि मग तिथील वातावरण, तिथलं जे परिसर होता, सगळं काही त्यांनी आम्हाला अगदी म्हणजे एअरफोर्समय करून टाकलं. करेक्ट. आणि त्या वातावरणामध्ये आम्ही इतक्या मस्तीत जगलो, चांगलं जगलो सर, किंवा आम्हाला ट्रेनिंग मिळालं की त्याचं खरंच आम्हाला आज रोजी तर फार अभिमान वाटतो. खरंय. ते डिसिप्लिन, त्यानंतर ओव्हरऑल प्रोग्रेस, फिजिकल फिटनेस पण पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, आणि ऑर्डर्स फॉलो करणं. सकाळी 4 वाजता बोलत तर 3:30 वाजता तुम्ही तयार पाहिजे आणि तिथं वेळेवर पोहोचलं पाहिजे, 5 मिनिट आधी. जे मॉर्निंग रन असायचा त्यामध्ये 4:30 वाजता उठून आम्हाला जावं लागायचं. करेक्ट. आणि मग 5 राऊंड काढून परत तिथले बाकी एक्सरसाइज करून परत यायचं, परत सगळं आवरून परत 6:45 वाजेपर्यंत तयार राहायचं. करेक्ट. सगळं आवरून परत आपल्या स्क्वॉड्रनला जायचं. तिथं मग क्लासेस वगैरे असायचे. बरोबर आहे. मग तिथं एक वातावरण होतं सर की आम्हाला जे आम्ही पाहिलं नाही इथं लोकलमध्ये ते आम्हाला एअरफोर्सनं फार छान शिकवलं. अगदी बरोबर. फार सुंदर. आणि एखादा ट्रेनिंग सेंटर म्हणजे ऑल इंडिया आहे, इंडियाचं रूप आहे ते. तमिळियन पण आहे, केरलाईट पण आहेत, आसामीज पण आहेत, काश्मीरी पण आहेत. पूर्ण भारताचं रूप तिथं आहे. मिनी इंडिया आहे. मिनी इंडिया. एक्झॅक्टली. ते किती मोठं, म्हणजे तुमचे विचारच लहान राहू शकत नाही. आणि मला जाणवतच नव्हतं की आम्ही अशा काही घरापासून इतके दूर आलोय. करेक्ट. किंवा मी हा होतो, तो होतो. बस एक ते होतं एअरफोर्सचा जोश, किंवा एक डिफेन्सचा असतं ना सर. येस. तिथली डिसिप्लिन, तिथलं एकंदरीत आम्हाला ट्रीटमेंट, चुकलं तर मग त्याला पण दुसरी वेगळी आहे ट्रीटमेंट. ते आवश्यक आहे, ते ट्रेनिंगचा भाग आणि ट्रेनिंगचा भाग. येस. करेक्ट. व्हेरी गुड. मग पहिली पोस्टिंग 24 महिन्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर पहिली पोस्टिंग बरेलीमध्ये आली सर. ओके. नैनिताल जवळची बरेली सर. बरं, माहिती. सर्वसाधारणपरीला ती बास बरेली काय आहे, आणि रायबरेली ही जी आमची आहे ती बास बरेली, जिथं ते झुमका गिरारे गाणं केलं ना ते. बरोबर आहे. ती बरेली सर. म्हणजे नैनिताल पासून फार जवळ आहे. नैनितालच्या पायथ्याला एक गाव स्टार्ट फ्रॉम. उत्तराखंड स्टार्ट फ्रॉम. करेक्ट. सर पहिल्या पोस्टिंग मध्ये तर सर तिथली ती थंडी, तिथलं ते उन्हाळा किंवा जी काही आम्हाला एक्स्ट्रीम म्हैसाळमध्ये मिळणार. जस्ट ऑन जॉब. येस. करेक्ट. आणि यंग 19-20 वर्ष, रेअरिंग टू गो. व्हेरी गुड. बहुत बढिया. आणि ते फ्लाइंग युनिट असल्यामुळे सर तिथलं एक वेगळंच वातावरण. हो. करेक्ट. ते टाइम टू टाइम पंक्च्युअलिटी पाहिजेच. तुम्हाला त्यावेळी त्या ठिकाणी ते विमान तयार करायचं आहे, त्याला पर्याय नाही. रात्रभर काम करा, परंतु विमान एअरफोर्सचं जमिनीवर असं नाही. अर्ली पार्टी, रेअर पार्टी, मॉर्निंग, आफ्टरनून. त्या अर्ली पार्टीमध्ये तर 3:30 वाजता जाऊन टार्मॅकवर बसावं लागायचं. विमानं तयार करावं लागायची. पायलट लोक येणार. येस. मग ते
विमान चेक करून मग त्यांची आपली टीम असते. करेक्ट. मग त्या टीमला विचारून सगळे क्लिअरन्स घेऊन मग ते आणि किती समाधान असेल ना. विमान तुम्ही त्या पायलटला हँडओव्हर केलं, टेक्निकल लोकांनी विमान टेक ऑफ करतं विदाउट एनी प्रॉब्लेम्स, फ्लाइंग करून परत सेफ लँड करतं आणि तुमच्याकडे परत देतात. येस, किती समाधान आहे. येस सर, त्यांचं फ्लाइंग होऊन जेव्हा जोपर्यंत ते लँड करत नाहीत तोपर्यंत आम्ही तिथंच त्यांची वाट बघत असतो. येस, करेक्ट. आणि ती प्रतीक्षा वेगळीच होती. खरंय. प्रत्येक विमान देशाची प्रॉपर्टी आहे. 150 कोटी 250 कोटीचं विमान आहे, ते माझ्या हातात दिलंय, त्याला सेफ ठेवायचं आहे. येस, मी टेक्निशियन कुठल्या रँकमध्ये काम केलं महत्वाचं नाहीये. माझं हे म्हणणं आहे, तुम्ही कोणत्या ब्रँचमध्ये होता, कोणत्या रँकमध्ये, ह्याच्यापेक्षा तुम्ही काय काम केलं, देशाची सेवा, प्रत्येक गोष्ट. मी गार्ड ड्युटी जरी करत असेल, हे जे आपण मनापासून करतो आणि एक समाधान आहे देशासाठी मी केलेलं आहे. देशासाठी अजून काय पाहिजे. हा ना. सर कसं आहे ते, मला तर वाटतंय काय, मी सर्व गुण संपन्न, प्रभावी, जिंदा दिल, बेस्ट, सही बात आहे. राष्ट्रप्रवाहाने प्रभावित. बरोबर आहे. करेक्ट. जीवन इतकी चांगला मी जगलो सर. सर्व्हिस सोडल्यानंतर आम्हाला जाणवलं ते एक लाईफ होतं, जिंदा दिल लाईफ सर. अगदी युनिक लाईफ ते मिळत. आणि अजून सारखं आठवतं की परत आपण डिफेन्समध्ये जावं, एअरफोर्समध्ये जावं, पण तो आता ते नेक्स्ट जन्मामध्ये मी तुम्हाला एक सांगतो, अखिल भारतीय पूर्वसैनिक सेवा परिषद भारताचे जे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष लेफ्टनंट जनरल VM पाटील, ते आता नाही आहेत ना, 92व्या वर्षी त्यांचा देहांत झाला. पण जेव्हा गलवानमध्ये चायनाने गडबड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांच्याशी बोलताना सहज म्हटलं की सर गलवानमध्ये सुरू झालं परत, ते म्हटले की जर विचारलं मला तर मला जायचंय तिथे. हे जे आहे ना, 90व्या वर्षी हा माणूस म्हणतो मला जायचंय तिथे, मला जायचं. दिस इज द लाईफ. हे घडवतं आपल्याला, हे घडवतं तो जोश, ते राष्ट्रप्रेम शेवटपर्यंत. दॅट्स इम्पॉर्टंट. आणि सर कसं, सर ग्रुप कॅप्टन वालवाडकर सर यांच्यासारखे तल्लख बुद्धिमान लोकांनी आमच्यासारख्या लोकांच्या मधील टॅलेंट बघून किंवा त्यातलं ते वेचीव घेऊन त्यांना त्यांचे ते नैपुण्य बाहेर आणलं. त्यांनी बाहेर आणून त्याचा राईट उपयोग आपल्या सर्व्हिससाठी करून घेतला. खरं त्याच ऑफिसर्स कॅडेट लोकांचे पण आम्ही आभारी आहोत, कारण हे शक्य कसं असते, आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहितच नसतात की आपलं काय आहे हिडन टॅलेंट. परंतु जेव्हा आपण ते काम करतो त्यावेळी आपण स्वतःवरच भारावून जातो. एक्झॅक्टली, मी हे केलं. आणि टेक्निकल सर ते साईट म्हणजे फार हाऊसमध्ये मला वाटतं अॅक्युरेसी असते. ऍब्सोल्युटली म्हणजे नो कॉम्प्रोमाइज नाहीच आहे सर. एअरक्राफ्ट ठीक आहे तर 100% ठीक आहे. बस जेव्हा तो टेक्निशियन म्हणतो की हे नाही सर मला डाऊट आहे, त्या दिवशी एअरक्राफ्ट टेक ऑफ करणार नाही देऊ शकत आम्ही, कारण ते देशाची प्रॉपर्टी आहे. ही जबाबदारी जाणीव असते. बहुत बढिया सर. आपण थोडा आता ब्रेक घेऊया. हा सर, मी माझी पहिली पोस्टिंग बरेलीमध्ये होती. तिथलं एक फेमस गाणं आहे, झुमका गिरा रे. बहुत बढिया 90.4 ग्रीन FM. सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांचं. परत या कार्यक्रमात आगळा वेगळा भारतातला पहिला कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बात मन की सैनिक और परिवार की. परत स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्या आजचे चीफ गेस्ट जे आहेत, वेटरन ज्युनियर वॉरंट ऑफिसर सुभाष पोद्दार, त्यांचं आयुष्य आपण बघितलं 3 टप्प्यातलं. आणि बरेली पहिली पोस्टिंग प्रत्येकाच्या आयुष्यात अतिशय महत्वाची असते, विसरू शकत नाही, कारण ते कल्चर चेंज झालेलं असतं, अनुभव निराळे येत असतात आणि त्या अनुभव पडत आपण शिकत असतो, धडपडत असतो, पडत असतो, धड पडत असतो आणि मग उठून फ्लाय करतो. ही प्रोसेस आहे. मॅडम, तुमच्याकडे मी वळतो. जसं एअरफोर्समध्ये गेल्यानंतर आमचं आयुष्य बदलतं, तसं प्रत्येक स्त्रीचं लग्नानंतर आयुष्य बदलतं. लग्नापूर्वीचं आयुष्य करत लगेच तुमचं माहेर, आई बाबा, भाऊ बहीण सगळे सोडून तुम्ही नवीन ठिकाणी जाता, सासरी जाता. तिथं माहित नाही टनलमध्ये कसं पुढे प्रकाश कसा आहे, काही कल्पना नसते. तरी पण मग त्यानंतर मग हे तर एअरफोर्सच्या लेडीजचं तर निरा दुसरं सासर एअरफोर्समध्ये. म्हणजे एकतर आधी नवऱ्याच्या घरी जायचं आणि तिथून पुढे मग तिकडे नवऱ्याच्या नोकरीच्या ठिकाणी, ते नवऱ्याचं पण सासर असतं कधी कधी, अशा डबल सासरमध्ये. तर तुमचं मला या टप्प्यामध्ये हे सांगा, लग्नापूर्वीचं आयुष्य तुम्ही ठरवलं का की एअरफोर्सच्या माणसाचे लग्न करायचं, की काहीच कल्पना नव्हती पण झालं, आणि मग पहिली पोस्टिंग लग्नानंतर कुठे गेला ह्याच्याबद्दल सांगा. मी कर्नाटकातली आहे. चिकोडी तालुक्यात एक छोटंसं गाव आहे गळतगाव म्हणून.
मग 10वी नंतर माझं लग्न झालं. असं काही आमचं ठरलेलं नव्हतं की डिफेन्स मधूनच एखाद्या मुलाशी करायचं वगैरे. माझे वडील शेतकरी, आम्ही शेतकरी कुटुंबातले असणार, त्यामुळे घरात सगळं वातावरण आमच्या शेतकरी, गाई म्हशी बैल असल्या ह्याच्यात वाढलेले मी. पण वडील बहुत करून शेतकरीच मुलगा किंवा असं बघत होते. पण माहित नाही माझ्या नशिबामुळे असेल काही असेल, हे स्थळ चालून आलं. तसं नात्यातलंच आहे. पण आमच्या वडिलांना वाटायचं माहित नाही डिफेन्समध्ये आहे मुलगा, पण तिथे काय करतो. त्या काळात इतकी कोणाला माहिती नव्हती डिफेन्सविषयी, त्यामुळे त्यांची थोडी नाराजी होती. पण मला वाटायचं बघू आपण एखाद्या वेळेस नवीन काहीतरी. मी तेव्हा काही 17-18 वर्षाचीच असेल. पण मी माझे वडील म्हटले बघ असं आहे, शेत नाही घर नाही तुझ्या. मग मी म्हटलं दादा असू दे, मी करेन. आणि काही झालं तर मी परत नाही येईन, त्यांच्यासोबतच राहीन. मग शेवटी माझ्या वडिलांनी पण मान्य केलं. 1981 माझं लग्न झालं त्यांच्यासोबत. मग पहिली पोस्टिंग माझी कानपूरची, त्यांच्यासोबत आम्ही गेलो. जाताना आम्हाला रिझर्वेशन वगैरे नव्हतं रेल्वेचा, आम्हाला कुठलाही अनुभव नव्हता रेल्वेचा. कधी मी लांबचा प्रवास कधीच केलेला नव्हता. पण हे सोबत होते, मी निर्धास्त होते. मग आम्ही कानपूरमध्ये गेलो. पोहोचला तुम्ही? मग तिकडून तुम्ही इथं आला? एकच काहीतरी. मिरजहून आम्ही बसलो. एकच आम्हाला बर्थ वगैरे मिळालेली. एकाच बर्थ. 2-3 दिवसाचा प्रवास होता, लांबचा. त्यातली थंडी वगैरे. परत मग आम्ही गेलो कानपूरला. तिथे आधी यांनी सांगून ठेवलेले. एक रूम वगैरे आम्हाला शेअरिंगला मिळालेली. एक सुटकेस आणि एक बॅग. एवढंच आमचं सामान होतं त्या काळात. आयुष्य सुरुवात झाली आमची नवीन. लग्नानंतर जे थोडेफार 5-6 महिने सासूबाईंच्या सोबत होतो आम्ही. ते छान दिवस होते. एकदम मोठ्या कुटुंबात मी छोट्या 2-3 लोकांच्याच कुटुंबात आले होते. तुमचं जॉईंट फॅमिली? हो, माहेरी मोठं घर वगैरे. पण यांच्याकडे आल्यानंतर थोड्याफार चुका व्हायच्यात मला. चुका म्हणजे काय, आमच्या घरी खूप मोठी मोठी भांडी किंवा काय, इकडे आल्यानंतर छोटंसं ते, त्यामुळे थोडंसं होऊन जायचं. पण सासूबाईंनी खूप सावरून घेतलं मला. हो. मग आम्ही गेलो कानपूरला. तिथेही छान वाटलं. बरेच लोक इतकी आपुलकीनं भेटली ना. आणि तसं आम्ही एकत्र कुटुंबात असल्यामुळे आम्हाला तशी सवय होती सगळ्यांना जमून घेणं किंवा सगळ्यांच्यात ऍडजस्ट होणं. आणि एअरफोर्समध्ये तर मला खूप शिकवलं. नवीन पद्धतीने मी जगायला शिकले. तिथं बोलणं कसं होतं? हिंदी बोलण्याचं काही? तिथं हिंदी होतं बोलणं. येत होतं थोडंफार येत होतं. आणि आमच्या शेजारी सरदारजी होते. सरदारीच्या शेजारी आम्ही राहिलो. आणि आजूबाजूला होते मराठी फॅमिली. पण त्या सरदारी ज्या भाभी होत्या त्यांच्यामुळे मी खूप काही शिकलं. म्हणजे कसं आपण बोलावं, कसं राहावं. आपला भाग वेगळा, त्यांचा भाग वेगळा. पण एकूण बराच माझ्यात म्हणजे नवीन प्रकार किंवा बदल घडून आला त्यांच्यामुळे. म्हणजे लेडीज सुद्धा एकमेकांना हेल्प करतात. आणि त्यांच्या काही स्वयंपाकघरातल्या गोष्टी असतात, नवीन पदार्थ बनवायला शिकणं, हे पूर्ण भारतातलं शिकतो. ही एक अपॉर्च्युनिटी खूप. आणि जसं आपल्या महाराष्ट्रापेक्षा तिकडे म्हणजे दुधादुप्ताची सोय किंवा भाजीपाला आहे ते खूप छान वाटायचं मला. आहे मी शेतकऱ्याचीच मुलगी, पण तिथला नवीन प्रकार. कधी आम्ही म्हणजे पिशवी घेऊन कधी बाजारात गेलो नव्हतो. म्हणजे माहेरी बरोबर आहे. घरातून सगळे. बरोबर आहे. तिथं गेल्यानंतर एक मला थोडे दिवस वाटायचं वाईट, बाबा आपण पिशवी घेऊन जातो आणतो, हे मला पटायचं नाही मनाला. पण ह्यांना कधी बोलून दाखवलं नाही मी. पण ते हळूहळू रुळलं, ते छान वाटायला लागलं मला. आवडलं. युज टू दॅट. सवय होण्याचं एवढं तेवढा काळ असतो. बाकी आणि एअरफोर्सचं जीवन छान वाटलं. तिथल्या लोकांशी मी मिळून मिसळून घेतलं. एक निर्भवनी कुटुंब होतं. मला अजूनही लक्षात आहे त्यांचं. त्या वहिनींनी खूप मला मदत केली. करेक्ट. आणि नवीन मुलगी आलेली 18-19 वर्षाची मुलगी, तिला सेटल करणं ही जबाबदारी प्रत्येकजण घेतो. मग तुम्ही जेव्हा मोठे होता किंवा तुम्ही जेव्हा एक्सपिरियन्स होता, मग नवीन आलेल्या तुमच्याकडून मिळतं. हे गोज ऑन जनरेशन आपल्या. त्यामुळे मला त्यांना विसरता येत नाही. त्यांनी खूप मदत केली. बरेच नवीन मित्रमैत्री अशा भेटल्या, अजूनही माझ्या लक्षात आहेत त्या सगळ्या. गणेश मंडळ वगैरे? हो, गणेश मंडळ होतं. कानपूरला होतं? कानपूरला होतं ना. होतं. आम्ही पण भाग घ्यायचो त्यामध्ये. पण गावी असताना असं आम्हाला काही मिळायचं नाही. त्यामुळे एक नवीन प्रकार तो काहीतरी गाणं म्हणा किंवा एखाद्या नाटकात भाग घ्या, असा प्रकार होता तिथं. बहुत बढिया मॅम, बहुत बढिया. एखादा असा अनुभव आहे का कानपूरचा नवीन गेल्याबरोबर? हो, नवीन गेल्याबरोबर तो लाल बंगला
अच्छा. तिथला तो बाजार, ओके, तिथली ती दुकानं एवढी मोठी. करेक्ट. मला आणि आम्ही सायकलीवरून जायचो, तेव्हा काही स्कूटर गाडी काही नव्हती. मग सायकलीवर सगळ्यांकडेच ती सायकल असायची, सगळ्यांकडेच एकच प्रकारचं राहणं जगणं. त्यामुळे कधी आपण वेगळे आहे त्यांच्यापेक्षा किंवा आपल्यापेक्षा कोणी वेगळं आहे हे जाणवायचं नाही. तो एक भाग मनात असायचा की बाबा आपण सगळे एक सारखे आहोत. खूप छान वाटायचं. सगळे आपण कोण मद्रासी असायचे, पंजाबी असायचे. बरोबर आहे. तुम्हाला हा अनुभव मिळतो. मग तुमचं पर्सनॅलिटी अशी निराळे होते. मग मी जातीमध्ये आम्ही त्याच्यात अडकत नाही. माझी जात आम्ही विसरूनच गेलो. ऍब्सोल्युटली जात विसरून गेलो. मला आठवतं सर, माझी मुलगी 10वीला होती, मोठी मुलगी. आणि तिला 10वीचा फॉर्म भरायचा होता. तेव्हा ती घरी आली विचारायला, दादा आपली जात कुठली, आपण तिथं कुठली, आपण काय लिहायचं. त्यावेळेला मला खूप अभिमान वाटला आम्हाला की हे शिक्षण पाहिजे की बाबा आपल्या मुलांच्या जाती धर्म किंवा जातीभेद नाहीये. हे फार आवश्यक आहे. खूप चांगलं. खूप छान. आपण आता ब्रेक घेऊया मॅम. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन, राहो एव्हरग्रीन. नमस्कार, परत एकदा आपलं स्वागत आहे बात मन की सैनिक और परिवार की. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि ग्रीन FM 90.4 ग्रीन FM यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम करत आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये गेस्ट आहेत वेटरन ज्युनियर वॉरंट ऑफिसर सुभाष पोद्दार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पोद्दार. पोद्दार सर, मी तुमच्याकडे परत वळतो. हा प्रश्न असा आहे की आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर काम केलेलं आहे, समाधान आहे, काहीतरी केले, देशसेवा केली, माझ्याकडून घडली, परमेश्वराने करून घेतली, आपण कोण करणार आहे खरं. पण असा एक अनुभव आम्हाला सांग की ज्यामुळे तुम्हाला वाटतं की यस, आयुष्याला अर्थ मिळाला, एअरफोर्स जॉईन केला. आज जे मी आहे ते एअरफोर्समुळे आहे. आमची मुलं मुली शिकले किंवा त्यांचे विचार जसे बदलले, त्या लेव्हलला आपण त्यांना नेलं. असा कुठला अनुभव तुम्ही सांगू शकाल? सर, मी कानपूरमध्ये 2 पिरियडला होतो. एक प्रोडक्शन युनिट आहे सर. तर तिथं आम्ही स्पेशल प्रोसेस बे मध्ये आम्ही काम करत होतो. अगदी सेन्सिटिव्ह कामं तिथं असायची. बरोबर. सगळी इंजिनची, ओव्हरऑलिंगची सगळी. तर एकदा इस्रोवाले त्यांना एक मेटल टेस्ट करायचं होतं की जर आपलं यान स्पेसपासून पृथ्वी कक्षेत जर येत असेल परत येत तर त्यावेळी ते मेल्ट होतंय का काय कॅपॅसिटी ते बघण्यासाठी ते आले होते. अच्छा. मग ते थोडंसं म्हणजे त्या टेम्परेचरला ते टिकलं नाही, ते मेल्ट झालं. बरोबर. तेव्हा अब्दुल कलाम सर आमच्या बेमध्ये म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये आले होते. त्यांच्या येण्याच्या अगोदर त्यांची टीम आली होती. ओके. आणि त्यांच्या असल्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात आम्ही एक अर्धा तास होतो. क्या बात, किती नशीबवान. हा सर, नशीबवान. असे एवढा मोठा सायंटिस्ट जागतिक लेवलचा, भारताचे प्रेसिडेंट. सगळ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो, स्पेशल बे जो असतो ना, तो एक व्हेरी व्हेरी सिक्रेटिव्ह असं एक काम असतं आणि स्पेशली सिलेक्टेड लोक फक्त तिथं काम करू शकतात. मग तुमच्यात ते गुण असले पाहिजे, तुमच्यात ते जिद्द असली पाहिजे, तुमच्यात ते हार्डवर्क असलं पाहिजे, शिकण्याची कला असली पाहिजे आणि इंटिग्रिटी. हे फार, मी काय करतो हे कोणाला सांगता येत नाही, सांगू शकत नाही, ही जी गुण असतील ना अशा लोकांना सिलेक्ट केलं जातं. आणि तुम्ही डलनेस असेल तर नाही सिलेक्ट करा. मी तर म्हणत, मी असं कुणाला भेटलो नाही एअरफोर्सचे रिटायर लोकांना की जे डल आहेत आयुष्यामध्ये, ऍक्टिव्ह आहेत, डायनॅमिक आहेत आणि गो गेटर आहेत. हे एअरफोर्स आम्हाला शिकवतं. अब्दुल कलाम सारख्या माणसांना भेटता येणं, त्यांच्याबरोबर बसणं, हे ह्याला नशीब लागतं. आणि तुमच्याकडे नशीब नाही, तुम्ही कमावलं ते, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आयुष्यभर ही ती मीटिंग तुमच्या लक्षात राहणार आहे. या माणसाबरोबर जो खरा भारतीय आहे त्याच्याबरोबर मी राहिलो. अभिमानाची गोष्ट आहे सर. बहुत बढिया, अभिनंदन तुमचं. मॅडम, तुमच्याकडे बोलतो मी. तुम्हाला आता एअरफोर्सच्या तुम्ही लेडी आहात, एअरफोर्स ऑफिसरच्या बायको आहात. तर असा कुठला तुमचा अनुभव आहे? 35 वर्ष तुम्ही सर्व्हिस केलेली आहे. तर त्या सर्व्हिसमध्ये एखादा, असे भरपूर अनुभव असतील, पण एक अनुभव की ज्यामुळे वाटतं की येस, एअरफोर्सच्या ऑफिसरशी मी लग्न केलं, माझं आयुष्याचं कल्याण झालं. आहेत तसे बरेच अनुभव आहेत, पण आत्ताच यांनी सांगितल्याप्रमाणे कलाम सर येऊन गेले म्हणून येऊन सांगितले घरी मला त्यावेळेला खूप आनंदी वाटला, ऊर भरून आला मला की बाबा एवढ्या मोठ्या माणसाच्या सान्निध्यात माझा नवरा होता. ती एक अभिमानाची गोष्ट होती मला. आणि सांगायचं तर माझ्या 2 मुली, त्यांनी इतकं छान शिक्षण म्हणजे एअरफोर्समुळे त्यांना मिळालं आणि त्या आता खूप चांगल्या पदावरती आहेत. एक माझी मुलगी डॉक्टर आहे, दुसरी मुलगी इंजिनियर आहे. आणि हे सगळं मला एअरफोर्समुळे मिळालं, हे अभिमानानं मी सगळ्यांना सांगते. त्यामुळं मला एअरफोर्समध्ये गेल्यामुळं किंवा
फार मला आनंद वाटतो खरं, की बाबा परत एकदा आपण जन्म घेऊन परत एअरमॅनच्या बायको व्हावी. येस येस करेक्ट असं माझं मला अजूनही वाटतं. एक्झॅक्टली व्हेरी बहुत बढिया. नाही, हा अनुभव किंवा हे विचार जे असतात ना ही आणि एअरफोर्स नसतो किंवा नसते हा. तर आयुष्य तुमच्या आता मैत्रिणी क्लासमेट्स हो, असतात हो. त्यांचं आयुष्य बघा, तुमचं आयुष्य कम्पॅरिझन बराच फरक आहे. हो 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 खूप फरक आहे. विचारांमध्ये फरक आहे. विचारांमध्ये, वागण्यात, बोलण्यात. अगदी अगदी म्हणजे विचारापासून आचार सुरू होतो, आचारापासून उच्चार सुरू होतो. तर ह्या तिन्ही ह्याच्या लेवलवर तुम्ही खूप उंचावर आहात. मग आणि ते Air आम्हाला Force घडलं फक्त एअरफोर्समुळे. खरंय की खरंय, बरोबर आहे. एकदा आपण घर सोडून बाहेर गेलो होय, होय. त्यामुळे आम्हाला बरंच काही बघायला मिळालं. खरंय. पूर्ण भारत म्हटलं तरी काय हरकत नाहीये. Absolutely. ईस्ट वेस्ट हो नॉर्थ हो साऊथ हो सगळीकडे. आणि सर आम्ही जेव्हा मद्रासमध्ये होतो ओके. तेव्हा माझी दुसरी मुलगी झाली. हा हा. पण मद्रासमध्ये राहिलेल्याचा एक फायदा झाला, मला मी तमिळ भाषा शिकले. अरे वा, बरं बरं. मी मूळ कर्नाटकाची, कन्नड मला ओके, येत होतं. बरोबर, हा. पण तिथं हिंदी चालत नव्हतं ओके, मद्रासमध्ये बरोबर. त्या येस काळात. येस खरंय. मग माझ्या शेजारी ते होते एक ब्राह्मण कुटुंब. अच्छा. आजी घरी असायच्या. बरोबर. त्यांच्यासोबत सुरुवातीला आम्ही खानाखुणावरून बोलायचो. बरोबर, sign पण language. हो, पण हळूहळू त्यांची जी बोलण्याची ढब आहे किंवा बोलणं मी ऐकायची. ओके, ओके. आणि त्यामुळे माझ्या कानावर पडत पडत मी शिकले आणि बोलायला लागले वा, क्या त्यांच्याशी. बात आहे. त्यांनाही खूप आनंद वाटायचा की बाबा अरे ही मुलगी शिकली माझ्याकडून बरोबर, तमिळ. खरंय. असंच कानपूरमध्येही झालेलं. अच्छा. त्या पंजाबी भाभी होत्या, हा. त्यांच्यासोबत त्यांना म्हणा अरे धीरे बोलो लडकी समजती है, हम जो बात कर रहे हैं समज में आता है हा उसकी. समज मी आता उसको ती आपल्या नवऱ्याला सांगायची. Cute, how nice. असं खूप छान खरंय खरंय खरंय. जीवन गेलं पण एक आमचं. आहे म्हणजे शेवटी आपण अनुभव घेतो एअरफोर्स मधला. आज जे काय आपण आहोत, आपली जी म्हणजे फॅमिलीचा जो प्रोग्रेस झाला हो. की वडिलांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, मग मी इतकं आयुष्यात अचीव्ह केलं ऍज अ जेडब्ल्यू. सोपं नाही हो, हो, जेडब्ल्यू. हो. ओके. त्यानंतर तिथून पुढे मुलांना टेक ऑफ करण्याला आपण लॉन्चिंग पॅड दिलं, ते पुढे जातं. ही प्रोग्रेस आहे फॅमिलीची. आणि हे शक्य होतं एअरफोर्समुळे, आर्मीमुळे, नेव्हीमुळे. खरं. कारण आपले विचाराची लेवलच बदलते पूर्ण, हो ना. तर बहुत बढिया, तुम्ही आलात, फार अभिमान वाटतो, आनंद झाला. एअरफोर्स एक निराळं रूप आपण सोसायटीला सांगत आहोत. जगलो आपण Air Force हे मध्ये. फार चांगली गोष्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. आल्याबद्दल धन्यवाद मॅम. तुमचं पण आम्ही आभार खूप मानतो. धन्यवाद थँक्यू सर. व्हेरी मच. हो, हो. पुढच्या रविवारी परत पण भेटूया आपल्या कार्यक्रमात आगळ्या वेगळ्या बात मन की, सैनिक और परिवार की.